नमस्कार मंडळी, आज आपण उन्हाळा स्पेशल द्राक्षांचा थंडगार असा ज्यूस कसा करायचा ते बघणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका बाउल मध्ये पाणी घेतलेलं आहे। आता या पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ घालायचे, त्यानंतर अर्धा चमचा इथे आपल्याला हळद घालायची आहे आणि या हळदीच्या पाण्यामध्ये आपल्याला आपली जी द्राक्ष आहेत ती छान अशी बुडवून घ्यायची आणि साधारण आपल्याला 5 ते 7 मिनिटं छान अशी या पाण्यामध्ये बुडवून ठेवायची, म्हणजे जेणेकरून याच्यावरची जी फवारणी केलेली असते ते सर्व निघून जाईल। तर इथे मी जवळजवळ 10 मिनिटं पाण्यामध्ये ठेवलेलं आहे। त्यातलं सगळं पाणी काढून त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता पुन्हा अजून मी यामध्ये पाणी घालून याला अजून एकदा धुवून घेत आहे। तर हे सगळं पाणी आता आपण काढून घेऊया। तर इथे आपले द्राक्ष स्वच्छ झालेले आहेत आणि ही सर्व द्राक्षे मी घडापासून वेगळी केलेली आहेत। आता इथे मी एक मिक्सर जार घेतलेला आहे। या मिक्सर जार मध्ये आपल्याला ही द्राक्ष काढून घ्यायची आहेत। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचंय, त्यानंतर इथे मी थोडंसं काळं मीठ घालत आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर घालायची आहे। इथे मी 2 चमचे साखर घालत आहे। द्राक्ष तुमची कितपत गोड आहे त्या प्रमाणात घालायचे आहे। आता इथे मी थंडगार असं 1 ग्लास भरून पाणी घालत आहे आणि आता आपण हे मिक्सर मधून छान फिरवून घ्यायचे आणि इथे तुम्ही बघू शकता झटपट असा आपला 2 मिनिटांमध्ये ज्यूस तयार झालेला आहे। आता गाळणीच्या साहाय्याने आता आपण हा ज्यूस गाळून घेऊया आणि तुम्ही इथे बघू शकता आपला खाली बघा किती छान असा ज्यूस तयार झालेला आहे। आता मस्त असं आपण सर्व करून घेऊया। थोडेसे बर्फाचे खडे घालायचे आहेत आणि वरतून छान असा आपला हा ज्यूस सर्व करायचा आहे। आता यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस ओतून घ्यायचा आहे आणि आता चमच्याच्या साहाय्याने याला छान असं मिक्स करून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता झटपट असा आपला थंडगार द्राक्षांचा ज्यूस तयार झालेला आहे। खूप सुंदर दिसत आहे आणि चवीला सुद्धा खूप मस्त झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। रेसिपी विषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, जॉइन करा।